श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 39. श्री गणेशाय नमः. सिद्ध मने नामधारका पुढे अपूर्व वर्तले एक. 60 वर्षे वांजेशी एका पुत्र झाला परियसा. आपस्तंभ शाखेशी ब्राह्मण एक परियसी. शौनक गोत्र प्रवरेसी नाम तया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्रे आचरणी आपण करी परियेसा. वर्षेसाठी झाले तिशी पुत्र नाही तिचे कुशी. वांज म्हणून ख्यातेशी होती तया गाणगापुरी. पती सेवा निरंतर करी भक्ती पुरसर. नित्यनेम असे थोर गुरुदर्शना येत असे. निरांजन प्रतिदिवशी आनोनी करी श्री गुरुशी. येणे परी बहुत दिवशी वर्तत होते परियेसा. ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी. पुछता करीती हासोनी तया द्विजश्री येसे. श्री गुरु म्हणती येशे काय अभिष्ट असे मानसी. आणि तेसी प्रतिदिवशी निरंजन परोपरी. तुझ्या मणीची वासना सांगे त्वरित विस्तारून. सिद्धी पाववावी नारायण गौरी रमण गुरुप्रसादे. एकोणी श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन. विनवेतेसे कर जोडून निपुत्री कामी लोकनिंद. आता पुरे जन्म मज 60 वर्षे झाली सहज. आम्हा आता वरदीजे पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवती व्हावे आपण अंतकरण होय पूर्ण. ऐसा वर देणे म्हणून विनवेतेसे तैवेळी. एकोणी तियेचे वचन श्री गुरुमंती हासन. पुढील जन्म जाणे कवन तू ते स्मरण कैचे सांग. नित्य आरती आम्हाशी भक्तिपूर्वक भावेशी. करिता झालो संतोषी कन्यापुत्र होती तुझ. यह जन्मी तू ते जाण कन्यापुत्र सुलक्षण होतील निश्चय म्हणून. श्री गुरु म्हणती तयेशी. श्री गुरुवचन एकोणी पालवी गाठ बांधोनी. विनवेतेसे कर जोडून एका स्वामी कृपा सिंधू. 60 वर्षे जन्माशी झाली स्वामी परियेसी. होत नाही विटाळशी माते कैचे पुत्र होती. अस्वस्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला. विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणून. पुत्र न होती यह जन्मी पुढे होतील ऐसे कामी. सेवा करीत असे स्वामी अश्वस्तमाची परियेसा. आता स्वामी प्रसन्न होसी यह जन्मपुत्र देशी. अन्यथा नो हे बोलाशी तुमच्या स्वामी नरहरी. स्वामींनी दिदला मातेवर माझे मन हा निर्धार. हास्य न करी स्वामी गुरुवर शकून गाठी बांधिली म्या. अश्वस्थ सेवा बहुत दिवस करिता झाले मज प्रयास. काय होईल आम्हास अश्वस्थ सेवे ते मूर्खपणे. एकुणी तियेचे वचन श्री गुरुमंती आसन. अश्वस्थ सेवा महापुण्य वृथानो हे परियेसा. आता आमचे वाक्य करी नित्य जावे संगमतिरी. अमर ज्या वाहिन निरंतरी भीमरती संगमाते. तेथे अश्वस्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठान. सेवा करी हो एक मने आम्हा सहित अश्वस्थ असे. एकोणी श्री गुरुचे वचन विनवेतेसे ते अंगना. अश्वस्थ वृक्षाचे महिमान स्वामी माते निरोपावे. श्री गुरुमंती येशी अश्वस्थ वृक्षाची निंदा करीशी. महिमा असे अपार त्याचे समस्त देव तेथे वसती. अश्वस्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपण. नारद मुनी ते विस्तारून ब्रह्मदेव सांगितले. ब्रह्मा सांगे नारदाशी अश्वस्थ मुळी आपण वाशी. वसे मध्ये ऋषिकेशी अग्रे रुंद वसे जाना. शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूलपाणी. पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी. आपण उत्तरे वसत असे. इंद्रादी देव परियेसी वसती. सूर्य पूर्व शाखेशी. आदित्य देव अर्निशी समस्त शाखेशी वस्ती जाण. गो ब्राह्मण समस्त ऋषी. वेदादी यज्ञ परियेसी समस्त मुळाकुरेशी असती देखा निरंतर. नारद म्हणे मुनिवरा त्वाव्रताच्या विस्तारा. सांगेन एका तत्परा विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्रमाशी अस्तगत गुरु शुक्रेशी. चंद्रबळ नसे ते दिवशी करू नये प्रारंभ. या व्यतिरिक्त अनेक मासे बर्वे पाहून या दिवशी प्रारंभ करावा उपवशी. सुचिरभूत होऊन या भानुभौम वारेशी. आतळू नवे अश्वस्थाशी. मृगवारी संक्रांती दिवशी स्पर्शू नये परियसा. संधी रात्री रिक्त स्थानी. पर्वणीशी वेप्तिपाती. दुर्दिनानी वेदुती. अपरण्य समयी स्पर्शू नये. स्वच्छैल स्नान करुणे निर्मळ वस्त्र नेसोने. गंगा यमुना कलश दोन्ही आणून ठेवेने परापरी. पूजा करावी कलशाशी. पुण्य हवा चरण कर्मेशी. संकल्पावे विधीशी. कामार्थ आपुले उच्चारावे. मग कलश घेऊन 7 वेळा उदक आणून स्तपन करावे जाणून. अश्वस्थ वृक्षाशी अवतारा. पुनर्पुकरुणी या स्नान मग करावे वृक्षपूजन. पुरुष सुक्ते म्हणून पूजा करावी षोडोपचारे. त्रैमूर्तीचे असे स्नान शिवशक्ती विने नाही जाण. समजता ते आव्हान न षोडोपचारे पूजावे. वस्त्र अर्थवा सुतेशी वेष्टावे तया वृक्षाशी. पुनरिपू संकल्पेशी प्रदक्षिणा कराव्यात. चाले जैसे श्री गर्भिणी की उदक कोंब घेऊन तैसा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्या. पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे
फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा जन्म मृत्यू जरा व्याधी समा संसार भय नाश होती ग्रह दोष बांधू न शकती सहस्र प्रदक्षिणा करावया पुत्र काम्य असे ज्याशी त्या ते फल होय भरवसी मनोवाक्य कर्मेशे एक भावे करावे शनिवार वृक्ष धरोणी जपावे मृत्युंजय मंत्राणी काळ मृत्यू जिंकोणी राहती नर अवधारा त्यासी अपमृत्यू न बांधती पूर्ण आयुष्य होती निचिती शनिग्रह न पीडिते प्राथवे हस्तस्वाशी अश्वस्थाशी अश्वस्थ स्थळी बैसोनी एकदा मंत्र जपताक्षण फळे होतील अनेक गुण वेद पठन केली याचे नर एखादा अश्वस्थाशी स्थापन करी भक्तीशी आपुले पितृ 42 स्वर्गी स्थापी प्रियसा श्री गृहमंती वांजसतीशी अश्वस्थ महिमा आहे ऐसी भावभक्ती असे ज्याशी त्या ते होय फलश्रुती आचार करी हो येणे परी संशय अंतकरणी न दरी वृक्ष असे भीमाती तेथे अमरजा संगम तेची आमुचे असे स्थान सेवा करी हो एको मन होईल तुझी मनोकामना कन्या पुत्र तुझ होतील गुरु श्री गुरु निरोप जेने परी तैसी सेवा करीते नारी येणे परी 3 रात्री आराधिले परी येसे श्री गुरु सहित अशस्ताशी पूजा करीती तिसरे दिवशी स्वप्न झाले ती येशी सांगेने एक चित्तेसी स्वप्नामध्ये विप्रेक येऊनी देती तिशी भाक काम्य झाले तुझे एक सांगेने एक करी मने जाऊन या गाणगापुरा तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो साथ नमन करी तू भक्तीस जे काय देतील तुझसी भक्षण करी ओ वेगेशी निर्धार धरुणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्रेशी ऐसे देखुने सुषुप्तीत सेवेची झाले ते जागृत कल्पवृक्ष असे स्वस्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करुणी चौथे दिवशी आली आपण मठाशी प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केले तये वेळी हा सोने श्री गुरु मुनी फळे देते तिशे 2 भक्षण करी हो संतोषवन काम्य झाले आता तुझे भोजन करी हो तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र दोघे तुते दिले आजी परीस व्रत संपूर्ण करुणी केले दान ते भामिनी तेची दिवशी अस्तमानी झाले आपण वेटाळशी मौन दिवस 3 वरी हविषान्य भोजन करी श्वेत वस्त्रने सोने नारे कवनाकडे न पाहायची नेने प्रीतीने निशी कर्मिल्या नारीने प्रियसा सुस्नान होईनी चौथे दिवशी आले श्रीगुरुचे दर्शनाशी पती समवेत येऊनी पूजा करीती एकाग्रमणी श्री गुरुमंती संतोषने पुत्रवती व्हावे तुम्ही ऐसे नमुने श्रीगुरुशी आली आपल्या मंदिराशी ऋतू दिदला 5व्या दिवशी म्हणून कन्या पर्यसी येणे परिते नारी झाली एका गरोदरी ग्राम सकळ विस्मय करे काय नवल म्हणत असे ऐसे 9 मास कर्मणी प्रसूत झाली शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातका ते 10 दिवस कर्मणी सुस्नान झाले ते भामिनी कडिये बाळक घेऊन झाले श्री गुरुदर्शनाशी बाळक आणूनी भक्तीशी ठेविले श्री गुरुचरणापासी नमन करी साष्टांगेशी एक भावे करुणी आश्वासोने श्री गुरुमूर्ती ओटी बाळे पुत्रवंती बहुत परिसंतोषविती प्रेम भावे करून या ओटवणी विनविती श्री गुरुशी पुत्र नाही आमुचे कुशी सरस्वती आली घराशी बोला आपुला सांभाळावा ऐकोणी तिचे वचन श्री गुरुमंती आसोन न करी म्हणे अनुमान तुते पुत्र होईल म्हणून ती कुमाराशी कडी घेती प्रीतीशी सांगता ती समजताशी तये कन्येचे लक्षण पुत्र होतील बहुतईशी होईल आपण सतायुषी पुत्राचे पौत्र नयनिशी पाहिला आपण ह्यापणे होईल ईसी ज्ञानीपती त्याचे 4 वेद येती अष्टशौर्य नांदती प्रख्यात होईल भूमंडळी आपण होणी प्रतिवता पुण्यशील धर्मांतरा हिची ख्याती होईल बहुतच समस्ये ईशी वंदिती दक्षिण देशी महाराजा येईल हिचे दर्शन काजा अनेक पुत्र होईल तुझ म्हणून एक श्री गुरु बोलती श्री गुरु म्हणते तेशी पुत्र व्हावा तुझं कैशी योग्य पाहिजे वर्ष तेविषयी अर्थवा शतायुष मूर्ख ते पे 19 श्री गुरुचे वचन विनवे तसे ते अंगना योग्य पाहिजे पुत्र आपण तयाशी 5 पुत्र व्हावे भक्त वत्सल श्री गुरुमती वर देती तिने रीती संतोषोने घरा जाते महानंद दंपतीशी पुढे तिसे पुत्र झाला वेदशास्त्रे प्रख्यात भला 5 पुत्र तो लादला नामकरणे श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जैने रीती प्रख्यात झाले सरस्वती महानंद पर्वतला येथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे रुद्ध वंद्या संतान प्राप्ती नाम 49तमोध्याय श्री गुरुदत्तात्रेय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 40 श्री गणेशाय नमः सिद्ध मने नामधारका अपूर्ववर्धले अनेक एका वृक्ष झाला काष्ट शुष्का विचित्र कथा एक पा गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी विप्रू आपस्तंभ गार्ग गोत्र नाम दया नरहरी येऊन या श्री गुरुमूर्ती नमन करी भक्तीशी करी स्तोत्र बहुवशी कर संपुट लावून या जय 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 गुरुमूर्ती ऐकून आलो तुझी कीर्ती भक्तवत्सल्या परमज्योते परमपुरुषा जगद्गुरु आपण जन्मोनी संसार वृथा झालो दगडापरी निंदा करते द्विजवरी कुष्टी म्हणून स्वामिया
वाचिला वेद जसु शाखा निंदा करीती माते एका ब्राह्मणार्थ न सांगिते का अंगहीन म्हणून प्राप्त काळी ओठवणे लोक न पाहती आपुले मुख तेने माते होते दुःख जन्म पुरे आता माझा आता धोरणी निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होय जरी प्राण आपुला त्याचे श्री गुरुमंती द्विजाशी पूर्वजन्मी महादोषाशी केले होते बहुवशी म्हणून कुष्टी झालाशी तू आता सांगेन ते करी तुझे पाप झाईल दुरी होशील दिव्य शरीरी एको भावे आचारावे तितुके अवसरी काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षचारी घेऊन आले सर्पनाशी तव देखील श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती एको भावे करुणी चित्ती घेगा काष्ट जड करी काष्ट घेऊन संगमाशे त्वरित जावे भाविशी संगम नाथ पूर्व दिशी भीमा तिरी रोवी आत्पा तू जाऊनी संगमात स्नान करुणी यावे त्वरित पूजा करुणी अश्वस्थ पुनरुप जावे स्नानाशी हाती धरुणी कलश दोन्ही आणि उदक तत्क्षणी शुष्क काष्टा वेळतीने स्तपन करी गा मनोभावे जया दिवशी काष्टाशी तेने परणे येती संजीवेशी पापे गेले तुझे दोषी अंग तुझे होईल वरे काष्ट घेऊन डोईवरी गेला तो भीमातिरी संगमेश्वरासमोरी रविता झाला द्विजवर जेने रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरित से एकचित्ती भक्तिभावे करुणिया येणे परी 7 दिवशी द्विज केले उपवास तया काष्टाशी दोन्ही कलस भरवणी घाली वेळोवेळी देखोनी म्हणत सकळ ही जन तया विप्रा बोलावून सांगत आती विवचन श्री गुरु निरोप लक्षण नसेल निश्रुती तुझ्या पापा म्हणून दिदले काष्ट बापा वाया कष्ट करीत असे कापा तू ते श्री गुरुने निरोपिले एकोणी तयाचे वचन विप्रवर करी नमन गुरुवाक्य मज कामधेनु अन्यथा केवी होईल माझे मने निर्धारू असक्त नवे वाक्य गुरु प्राण वेचुने सचराचरू गुरुवाक्य मज करणे एके दिवशी श्री गुरुमूर्ती सांगे शेष परियसी स्वामीने निरोपिले द्विजाशी शुष्क काष्टाभजी म्हणून किती रीती आम्ही त्याशी विनविले त्याच्या हिताशी वाया कागा कष्टशे मूर्खपणे म्हणून निर्धार करुणी मानसी सेवा करीतो काष्टाशी झाले 7 उपवाशी उदक मुखे घेत नाही एकोणी शिष्याचे वचन नरपद्धती श्री गुरु आपण जैसा भाव अंतकरण तैसी सिद्धी पावेल या कारणे तुम्हाशी सांगे ना कथा इतिहासी सांगे सुत ऋषीश्वराशी स्कंद पुराणी पर्यसा सुत म्हणे ऋषीश्वराशी गुरुभक्ती असे विशेषी तारावया संसाराशी अनेक नाही पदार्थ अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून पाहावा अंत गुरु त्रैमूर्ती म्हणे ध्यात सेवा करणे भक्तिभावे दृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधती तयाशी संध्या न धरावा माणसी एक चित्ते बजावे पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंह केत तयाशी होता पुत्र एक नाम तया धनंजय एके दिवशी राजपुत्र गेला पारधी अरण्यात जेथे नसती मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळाशी राजपुत्र तृषाक्रांत हिंडत असे अरण्यात सभे होता शबरदूत श्रमोणी या पर्यसा श्रमोणी या शबरदूत हिंडत होता राणात देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय भिन्न लिंग तयास्थानी पिडिले होते मेदिनी शबरे घेतले उचलून म्हणे लिंग प्रवेसे शबर म्हणे राजसुधा माझे म्हणे येसी आता आरता लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेतले पर्यसा राजपुत्र म्हणे त्याशी न्यावे पाषाण लिंग घराशी पूजा करावी शुचीशी पत्र पुष्प अर्चोनिया तुम्ही दंपती दोघे जणी मनपूर्वक पूजा करणे हेची लिंग गिरिजारमन म्हणून मनी निर्धारी पा नाना रूपरी पुष्पजाती आणावया तुम्ही शिवाप्रती धूपदीप विधानरीती नैवेद्य द्यावे भस्मदान भस्म असेल जे स्मशानाशी आनावे तुवा प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण बक्षावा येणे परी राजकुमारू तया शबरा झाला गुरु विश्वास केला निर्धारू शबरे आपुले मनात क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवशी तया नगरी चिंता भस्म न मिळेचे हिंडोनी पाहावे गावोगावी चिंता भस्म न मिळे काही येणे परी 7 गावी हिंडोनी आला तो घराशी चिंता बहु शबराशी पुसता झाला श्रेषे काय करू म्हणे तिसे प्राण आपुला त्या जन्मने जैसे गुरुने निरोपिले तैसे नैवेद्य पाहिले दिले नाही तरी वृथा झाले शिवपूजन पर्यसा एकोणी पतीचे वचन बोले शबर हासून चिंता करिता किंकारण चिता भस्म देईन मी मज घालून गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित काष्टे असती बहुत दहन होईल आपणाशी त्याची भस्म ईश्वराशी अपहारावे तुम्ही हर्षी व्रतभंगन करावी भरवसी संतोष रूपे बोलत असे कधी तरी शरीराशी नास होते प्रेयशी ऐसी कार्यकारणशी देहा आपुला समर्पेन एकोणी स्त्रीचे वचन शबर झाला खेद खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणत असे एकोणी पतीचे वचन विनवितसे ती अंगणा कैसी तुम्हा असे ज्ञान मिथ्या मोहे बोलत असा संदेह सोडून आपण अशी दहन करी वेगेशी आपण होऊन या संतोषी निरोप देते पर्यसा ऐसे नाना परिपतीशी बोधी शबरी पर्यसी
घरात जाऊनी पतीशी म्हणे अग्नी लावी आता, संतोष होणे तो शबर बांधिता झाला घराचे द्वार, अग्नी लाविता थोर लागती ज्वाळा दुरंदर, दहन झाले शबरीशी भस्म घेतले परियसी, पूजा करुणी शिवाशी नैवेद्य दिला अवदार, पूजा करिता ईश्वराशी आनंद झाला बहुशी, श्री शिव दिले म्हणून ऐसे स्मरण नाही तयशी, नित्य पूजा करुणी प्रसाद हाती घेऊन आपले श्रेयसी बोलावणी देत होता शबरत, तया दिवशी तेने परी आपले श्रीहाते पाचारी, कृपा सागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियसा, त्याची शबरी येऊनी उभी ठेली हर्षवदनी, घेतला नैवेद्य मागुनी घेऊन गेले घरात, बोलावणी अश्रेशी शबर पुसत तियेशी, दहन केले मी तुझसे पुनरूप केवी आलीसी तू, शबरी सांगे पतीशी आठवण आपण आहे ऐसी, अग्नी लाविता घराशी निद्रिस्ते आपण झाल्या देखा, महाशेते पीडिती आपण होते निद्रिस्त, तुमचे बोल ऐकत उठवणे आले म्हणत असे, हे होईल ईश्वर करणे प्रसन्न झाला शूलपाणी, ऐसे म्हणत तत्क्षणी निजरू स्वरूपे उभाडेला, नमन करी लोटांगणे धावणे लागती दोघे जणी, चरणी प्रसन्न झाला शूलपाणी मागा वर म्हणत असे, यह सौख्य संसार राज्य दिदले दुरंदर, गती झाली त्यानंतर कल्पकोटी स्वर्गवास, म्हणून श्रीगुरु शिष्याशी सांगते झाले परियसे, विश्वासे करुणी द्विजहर्षी शुष्क काष्ट सेवितसे, जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी, श्री गुरुनाथ कृपानिधी सहज गेला निघाले संगमाशी, जाऊन करीती अनुष्ठान पाहावा येते, त्या ब्राह्मण देखून त्याचे अंतकरण प्रसन्न झाले, त्यावेळी हाती होता कमंडळ भरले सदा गंगाजळ, उंचलून या करकमळे घाली ती उदकस काष्टाशे, तक्षणी काष्टाशे पल्लव आले परियसी, औदुंबर वृक्ष ऐसे दिसत असे समजताते, जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता, तैसे श्रीगुरु सुद्धा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देगा, काष्ट दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्णदेही नर, गेले कुष्ट तत्काळ मग निघाले मठाशी, समस्त शिष्य द्विजासरशी, ग्रामलोक आनंदेशी घेऊन येती आरतिया, तया विप्रा बोलावणे श्री गुरुमंती संतोषोनी, कन्यापुत्र धन गोदनी तुझे संतती वाढेल, तुझे नाम जोगीश्वर म्हणून ठेवले निर्धार, समस्त शिष्यामध्ये थोर तुझे आमचा भक्त जाण, जैसे श्री गुरुने निरोपिले तया परी त्यासे झाले, म्हणून सिद्धी सांगितले नामधारक शिष्याचे, इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरसी नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे शुष्क काष्ट संजीवन नाम चत्वारिशोत्तमोध्याय, श्री गुरुदत्तात्रय परमहंस श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा उभा रावणे सन्मुखा, कर जोडून एका नमन करी साष्टांगी, एक असे माझी विनंती निरोपावे आम्हा प्रती. आमुचे पूर्वज कवने रीती सेवा केले श्री गुरुची, एकूण शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारण, एक चित्ते करुणी मन एक शिष्या नामधारका. पूर्वी कथा सांगितले जे का श्री गुरुशी भेटले, वासर ग्रामी होते भले पूर्वज तुमचे परिसा, त्याचे नाम साई देव केली पूजा भक्ती भावे, त्यावरी प्रीती अतिस्नेह आमुचा श्री गुरुमूर्तीचा. तेथून आले दक्षिण देशी गाणगापुरी परियसी, ख्याती झाली दाही दिशी, कीर्ती वाढली बहुते परी. ऐने परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती, ना मनुष्य सरस्वती भक्त वसले अवधारी. तुमचा पूर्वज जो का होता साई देव नामे ख्याता, त्याने एकेला वृत्तांत महिमा श्री गुरु यतीचा. भक्तिपूर्वक वेगेशी आला गाणगापुराशी, आनंद बहुमानसी हर्षे निर्भय होनिया. साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत, केशे करुणी पाद जाडीत. भक्ती भावे प्रियसा करसपुट जोडून स्तुती करी एकाग्रमणे, त्रेमूर्ती तुझी जाण मने श्री गुरुस्वामी या. आनंद जललोचनी निघे संतोषे बहुमणी, नवविधा भक्ती करुणी स्तुती केली गुरुची. संतोषने श्री गुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती, माथा हस्त ठेवून मनती परमभक्त तुझी आम्हा. तू आजे का स्तुती केली तेने मन माझे ध्याले, तुझं वरदान दिदले वशो वशी माझे दास. स्नान करुणी संगमाशे पूजा करी असस्ताशी, त्वरित यावे मठाशी भोजन करी आम्हा पंक्ती. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती, गुरु निरोप जेने रीती. आता आला तो स्नान करुणी षोडोपचारे गुरुशी पूजा करी भक्ती, अनेक परिपक्वानेशी भिक्षा केली गुरु ते. भक्त वत्सल्य श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपुले पंक्ती, समश शिष्याहुणी प्रीती ठाव देते आपले जवळी. पुसती सेम साधन समाधान, कैसे तुमचे वर्तमान कृपा असे परिपूर्ण म्हणून पुसती संतोष. एकूण श्री गुरुचे वचन साई देव सांगे विस्तारून, कन्यापुत्र बंधुजन क्षेम असती स्वामी. उत्तर कंची म्हणी जय ग्रामी, वसोने असो तो आम्ही तुझे कृपेने समस्त क्षेमी. असो देवा कृपा सिंधू पुत्र वर्ग बंधुजन, करीती संसार यातना. आपुले म्हणीची वासना करीन हो सेवा श्री गुरुची. एकूणी तयाचे वचन श्री गुरुमंती हसून, आमुचे सेवा असे कठीण आम्हा वास बहुता ठाई. एके समयारण्यात अर्थवा राहू नगरात, आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केवी सावू शका. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा
निरोपेती एको विनवी मागोती म्हणे स्वामी अंगीकारी येणे परी श्री गुरुशी साय देवभक्तीशी विनवी तैसे परी येसी संतोषी श्री गुरुमूर्ती तया विप्रा म्हणती जैसे असेल तुझे चित्ती दृढ असेल मणिभक्ती तरीच करणे अंगीकार स्थिर करुणी अंतकरण करिता सेवा श्री गुरुचरण झाले मास तीन जाण एक शिष्या नामकरणी वततायसे एके दिवशी श्री गुरु गेले संगमाशी सवय घेतली तयशी समजता ते वारुणी भक्ता सहित संगमाशी गेले श्री गुरु निशी समयाशी बैसते झाले अश्वस्थाशी सुख गोष्टी करीत एका दिवस गेला अस्तमणी श्री गुरु विचार करीती म्हणे दृढ याचे अंतकरण कैसे असे जाऊ पाहू म्हणते उठ विती वारा औचिती तेने वृक्ष पडो पाहते पर्जन्य आला महाख्याती मुसळधार वरसती जो का विप्र होता जवळी आश्रय गेला वृक्षातळी तेव्हा केली त्यावेळी वश्रे करुणे श्री गुरुशी पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे एका उभा राहुनी सन्मुखा सेवा करी परेसा येणे परी यामध्ये दोन्ही पर्जनाला माक्षोनी आणि कवारा उठोनी वाजे शीत अत्यंत श्री गुरुमंती विप्राशी शीत झाले बहुवशी तुवा जाऊनी मठाशी अग्नी आणावाशी एका वया निघाला शिष्य देखोनी श्री गुरुमंती हसोनी नको पाहू आपले नाही अभय पारशी परियसा येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापूर वेशी पाशी जाऊन थोरा हाकारिले द्वारपाळा तयाशी सांगितले वृत्तांत आणून दिला अग्नी त्वरित तो घालून या भांडियात घेऊन गेला परियसा न दिसे व मार्ग अंधकार विजेच्या तेजे जातो नर मनी करीतसे विचार श्री गुरुनी माते निरोपिले दोन्हीकडे न पाहे म्हणते श्री गुरु माते निरोप देती याची कैसे आहे स्थिती म्हणून पाहे त्यावेळी आपुले दक्षिण देशेशी पाहता देखे सर्पाशी भिवून पळता उत्तरेशी अद्भुत दिसे महानाग वाट सोडून जाय राणी सेवेची येती सर्प दोन्ही तेव्हा विप्र भिवून अतिशीघ्र जात असे स्मरता झाला श्री गुरुशी एको भावे ध्येयसी जातो विप्र शीघ्रेशी पातला संगमाजवळी के दुरोनी देखे श्री गुरुशी सहस्र दीप ज्योतिषी दिसती विप्र बहुवशी वेदध्वनी ऐक्य तसे जवळी जाता द्विजवर ऐकले दिसती श्री गुरु गेला समस्त अंधकारो दिशे चंद्रपौर्णिमेचा प्रज्वाळ केले अग्निशी उजेड झाला बहुवशी झाला विप्र सावदेशी पाहत असे श्री गुरु ते दोन्ही सर्प येऊणे श्री गुरु ते वंदोणी सेवेची गेले निगोणी पूर्वीच विप्र भ्याला असे श्री गुरु पुस्ती विप्राशे कागा भयभीत झालाशी आम्ही तुते रक्षावयाशी सर्प दोन्ही पाठविले न धरी भय जा आता काही आमोचे सेवा कठीण पायी विचारून आपुला देही अंगीकारावी श्री गुरुसेवा गुरुभक्ती म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळी काळा ते न भिने तया शेषपर्यसा श्री गुरुमंती विप्राशी सांगेन कथा असे सुरशी न गमे वेळ रात्रीशी ब्रह्ममुहूर्त होय तो शंभू सांगे श्री गुरुशी गिरिजेशी सर्व साध्य गुरुभक्तीशी करावी एको भावेशी जोची शिव तोची गुरु तयाचे एक आख्यान सांगेन तुझं विस्तारून एक चित्ते करून मन एके गिरीजे म्हणत असे गुरुभक्तीचे सुलभपण तात्काळ साध्य होय जाणं अनेक तपानुष्ठान करिता विलंब पर्यसा नाना तप अनुष्ठान करीती यज्ञ महादान त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती करील साध्य होय तत्काळ यज्ञ दान तपफळ सर्व सिद्धी त्याशी होय याचा एक दृष्टांत सांगेन एक असे विचित्र ब्रह्म याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मापर्यसा त्याशी झाला एक पुत्र अतिलावण्य सुंदर सकल कर्मकुशल धीर योग्य झाला उपनयना तष्टा ब्रह्मा पुत्राशे ब्रह्म व्रतबंध करी परियसी कराव्या विद्याभ्यासी गुरुचे घरी निरवला गुरुची सेवा नाना परी करीत असे ब्रह्मचारी वर्तत आहे से येणे परी अपूर्व एक वर्तले वर्तत आहे एके दिवशी आला पर्जन्य बहुवशी पर्णशाळा परियसी गळत होती गुरुची तयावेळी शिष्याशी निरोप दिला गुरु कैसे त्वरित करावे आम्हाशी गृह एक दृढैसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होते परियसी गृह करावे दृढेशी कधी जीर्ण नव्हे ऐसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर शीघ्र करागा गृह ऐसे ऐसा गुरु निरोप देते त्याची समय गुरुची सती सांगत असे अतिप्रीती माते कंचुकी आणावी नसेल विनवी अर्थवा शिवली विचित्रे रंगी पाहिजे केली माझे अंगाप्रमाणे वहिली त्वरिता आणि म्हणत असे गुरुपुत्र म्हणे त्याशी मागिने एक तुम्हाशे पादुका आणाव्या मज ऐसी चाले जैशी उदकावरी अर्थवाची खल न लागे तयाशी नावावे अधिक पायाशी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जायसा इतुके अवसरे गुरुकन्या काय करी जाता त्याचा पालवधरी आपण असे काही आणावे तान वडे दोन्ही आपण अशी घेऊन यावे परियसी आणि का आपणा खेळावयाशी घरकुल एक आणावे
कुंजराचे दंते बरवे घरकुल तुवा करावे एक स्तंभी असावे कधी न तुटे नवे जीर्ण जेथे ठेवी मी तेथे यावे सोपस्कारा सहित आणावे पाठ ठाणवी असावे तया घराभितरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण करावया पाक यत्न मडकी करून आणावी पा अनेक सांगेन मी तुझं रांधणे कराव्या शिकवी मज पाक केल्या उष्ण सहज असो नये अन्न जाण पाक करिता मडकेशी न लागे काजळ पर्येसी आणो निदे का भांडी येशी अनेक सर्व सोपस्कार गुरुकन्या ऐसे मने अंगी कारिले शिष्यराणे निघता झाला तर तक्षणे महारण्य प्रवेशला पुढे जाता मार्गात भेटला एका अवधूत ब्रह्मचारी ते देखत पुसता झाला ते पुसता झाला वृत्तांत बाळका सांगे समस्त गुरुनी मागितले जे वस्त कवने परिसाध्य होय मग म्हणे अवधूत तया बाळका ते अभय देत सांगणे एक तुझं हित जेणे तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन असे एक निदान काशीपुर महास्थान महा सकळा भेष्ट साधले काशीपुरे असे महास्थान तुवा जाताची जाण होईल तुझे मनोकामना संध्यन धरी मानसी एकूण या ब्रह्मचारी साष्टांगी नमन करी कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात ऐसे म्हणता तापसी आपण नेईन म्हणे अर्षे तुझ करिता आपण अशी यात्रा घडे लाभ थोर तुझ करिता आपण असे दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ तुरी तिशी म्हणून दोघे निघाले मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापशी म्हणे त्यावेळी बाळा यात्रा करी आता बाळ म्हणे तापससी स्वामी माते निरुपदेशी नेनो यात्रा आहे कैसे कवने परिराट तापसी म्हणे तयशी सांगेने यात्रा विधीशी तुवा करावे भावेशी नेमे भक्तिपूर्वक पहिले मणिकर्णिकेशी स्नान करावे नेमेशी जाऊन यावी नया काशी पांचाशोळ नमावा मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा पुनरुपी यावे गंगातीर मनकर्णिके स्नान करावे मणिकर्णिकेश्वर पूजा करे निर्धार जाऊन कमळेश्वर पूजा करी गा भावेशी ललिता देवी पूजोनी मग जावे ते तोने जरा संदेशी सगुनी पूजा करी गा भक्तिशी सोमनाथ असे थोर पूजावा सुरटंकेश्वर तया पुढे वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी पशुपतीश्वर नेका पूजा करून बाळका पितामह असे जो का त्या ईश्वरा ते पूजावा कल्लेश्वर वंदोने पुढे जावे एक कोमणी चंद्रेश्वराशी नमोने पूजा करी गा विश्वेश्वरा पुढे तुझी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर मग पूजा नागेश्वर हरिचंद्रेश्वर पूजी जाण चिंतामणी विनायक सोमनाथ विनायक देखा पूजा करून एका वशिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंदेशी पूजी लिंग असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वबाहू पूजानिका पुढे आसा विनायका रुद्रादित्य असे जोका पूजा करी मनोभावे चतुर्वक्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करी का ब्रह्मेश्वर अनुक्रमे करुणिया पुन्हा प्रकामेश्वर असे खुन पुढे ईश्वर ईशान असे चंडीश्वर जाण पूजा करी भक्तीशी पूजा भवानी शंकर धोंडीराज मनोहर अर्ची राजराजेश्वर लांगुलेश्वर पूजे मग नकुलेश्वर पूजेशी तुवा जावे भक्तीशी परान्न परद्रव्येश्वराशी पाणी ग्रहणेश्वर पूजे मग गंगेश्वर मोरेश्वर पूजोनी ज्ञान वापी करी स्नान ज्ञानेश्वर अचून नंदिकेश्वर पूजे मग निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजे मार्कंडेयेश्वर असुरेश्वर पूजे मग तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजोनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमणी पूजा करी गा बाळका अविमुक्तेश्वराशी तुवा जाऊन या हर्षे पूजा करी गा भावेशी मोदार्दी पंचविनायका आनंद भैरव पूजा करी पुनरुपूजाय महाद्वारी जैसे असे मन्मथारी विश्वनाथ प्रियसा बाळा तुवा येणे परी अंतर्गृह यात्रा करी मुक्तिमंडपाभितरी जाऊनी नमस्कारावे एसी यात्रा करुणे विश्वनाथ ते नमुनी मग निघावे तेथुनी दक्षिण मानस यात्रेशी मणिकर्णिकेशी जाऊन स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेशी तेथून निघावे अशी मोदादी पंचविनायकाशी पूजा करावी भक्तीशी धुंडीराज पूजी मग पूजा भवानी शंकर दंडपाणी नमन करा विशालाक्ष अवधारा पूजी तू भक्तिभावे स्नान धर्म कुपेशी श्राद्धादी विधी करी हर्षी पूजा धर्मेश्वराशी गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता जरा संदेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वारेश्वर भक्तीशी दसा अश्वमेध तीर्थेशी स्नान करा श्रद्धेशी प्रयाग तीर्थ पर्यसी स्नान श्राद्ध करावे पूजोन या प्रयागेश्वराशी दशा अश्वमेध ईश्वराशी पूजा करी का भक्तीशी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावे दुंडीराज भक्तिपूर्व पूजा करी का ब्रह्मचारी तिळ भांडारेश्वर देखा पूजा करून पुढे एका रेवा कुंडे स्नाननी का मानसरोवर मग स्नान श्राद्धादी पितृतर्पण मानसरोवर पूजन मन कामना पाहून जाण एक बाळा ब्रह्मचारी पुढे 64 योगिनी पूजा करी गा एकोमणी कुकुट द्विजा ते वंदुनी मंत्र तेथे जपावा वार नश्य दक्षिणांगे कुकुटे नामवे द्विज
तस्य स्मरण त्रिवेणी दुःस्वप्न सुस्वप्ने भवेत पुढे मासो उपवासासी पूजिते गोबाईशी सात कवड्या घालून तिशी नमन भावे करावे शुक्रकोपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्णा नमून पूजा करी भावेशी दुंडी राजा ते पूजोनी ज्ञान वापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चन दंड पाने पूजावा आनंद भैरवाशी वंदुनी महाद्वारा जाऊनी साष्टांगेशी नमुनी विश्वनाथ अर्चिजे एस दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करिका हर्ष योगी राजे सांगत असे. आता उत्तर मानसाचे सांगेन विधी आहे कैसे संकल्प करुणी मानसी निघावेत बाळका जावे पंचगंगेशी स्नान करावे महर्षी कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराण तरी पंचगंगा ख्याती नामे आहेत संगमे उत्तमे किरणा धूप पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळून ही 5 नामे विख्यात जाण नामे असती सगुण एक बाळा एक चित्ते एशा परी पंचगंगेशी स्नान करी गा भावेशी बंधू माधव पूजेशी पूजा करी गा केशव गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नृसिंह भोनी मंगळा गौरी वंदोनी गंबस्तेश्वर पूजावा मह्यू सादित्य पूजेशी जावे तुवा भक्तीशी पुनरुपू जावे हर्षी विश्वेश्वर दर्शन मागोती मुक्त मंडपाशी जावे तुवा भक्तीशी संकल्पावे विधीशी निघावे उत्तर मानस मग निघावे तेथून आदित्य ते पूजोनी आमोदकेश्वर अर्चोनी पापक भक्षेश्वर पूजिता नवग्रहा ते पूजोनी काळाभैरवा ते वंदोणी क्षेत्रपाळा अर्चोनी काळकोपी स्नान करी कृती वासेश्वर देखा पूजा करुणी बाळका पुढे जाऊनी एका शंख वापी स्नान करी तेथे आचमन करुणी रत्नेश्वरा ते पूजोनी रे सीतेश्वरा अर्चोनी दक्षेश्वरम पूजी मग चतुर्वक्रेश्वर पूजा करी वा बाळा तू ओजा पुढे स्नान करणे ओ काजा वृद्ध काळकूप जावे काळेश्वर पूजेशी तुवा जावे भक्तीशी अपमृत्यू विश्वेश्वर हर्षी पूजा करी गा बाळका मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजने तेथून या मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावा वक्रतुंड पूजेशी तुवा जावे भक्तीशी दंड खातक पुरेशी स्नान श्राद्ध तू करी पुढे भूत भैरवासी पूजी जय ईशान्येश्वराशी जय गीशवय गुहेशी नमन करुणी पुढे जावे घंटाकुंडी स्नान करी वाशीश्वरा ते अर्चन करी कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तीशी श्रेष्ठ वापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने सवेची तुवा पुढे जाणे स्नान सप्तसागराला तेथून या वाल्मिकेश्वराशी पूजा करी गा भक्तीशी भीमलोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा मातृपिंड कुंडेशी करणे श्राद्धविधीशी पिशाच ओमचन तीर्थेशी पुढे जावे अवधारा पुढे कर्पदेश्वराशी पूजा करी गा भक्तीशी ककोटक वापशी स्नान करी गा बाळका कर्कोटकेश्वराशी पूजा करी गा भक्तीशी पुढे ईश्वर गंगेशी स्नान दान करावे अग्नीश्वराशी पूजनी चक्रकुंडी स्नानाशी तुवा जावे भक्तीशी श्राद्ध कर्म करावे उत्तरात पूजोनी मत्सोदरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चन कपिलेश्वर पूजी मग ऋणमोचन तीर्थेशी श्रद्धादी करावी भक्तीशी पाप विमोचन तीर्थेशी स्नानादी श्राद्धे करावी तीर्थ कपालमोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभा प्रति जावन पूजा करी गा भक्तीशी असे तीर्थवैतरण श्राद्ध करावे तेथे स्नानी विधीपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवत्सेही द्विजवरा गोदान द्यावे परियसा वृक्ष ध्वजाते पूजोनी मग निघावे तेथून ज्वाला नृसिंह वंदोनी वर्णासंगमी तुम्ही जावे स्नान श्राद्ध करुणी केशवादित्य पूजोनी आदि केशव अर्चोनी पुढे जावे परियसा प्रल्हाद तीर्थ असे बरवे स्नान तुवा करावे प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे परिसा कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजोनी त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वर पूजावे पुढे जावे महादेवाशी पूजा करी गा भक्तीशी द्रुपदेश्वर सादरेशी एक भावे आचरावा गंगा यमुना सरस्वतीशी तिन्ही लिंगे विशेषी पूजा करी गा भक्तीशी कामतीर्थे पाहे मग कामेश्वरा ते पूजोनी गृहप्रतार तीर्थस्नान पंचगंगेशी जाऊनी स्नान मागोती करावे मणिकर्णिका स्नान करणे जलाशयाती पूजने हनुमंता ते नमन करणे मोदादी पंचविनायकाशी पूजा अन्नपूर्णेशी दुंडी राजपरियेशी ज्ञानवापी स्नानेशी ज्ञानेश्वर पूजावा पूजी दंडपाणीशी मोक्ष लक्ष्मी विलाससी पूजा पंच पांडवाशी द्रौपदी विनायका पूजा आनंद भैरवाशी अमुक्तेश्वर हर्षी पूजोनी सभ्रमेशी विश्वनाथ सन्मुख सांगे उत्तर मानस यात्रेशी यथावद्या मया कृता रिक्तय शंभू प्रियतम मनया विभू ऐसा मंत्र जपोनी साष्टांगे नमन करुणी मग निघावे तेथोनी पंचक्रोश यात्रेशी इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतर श्री नृस्य सरस्वती वाख्याने सिद्ध नामक धारक संवादे काशी यात्रा निरूपण नाम 1 चतुर्विंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेय नमस्तु श्री गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 42 श्री गणेशाय नमः. संकल्प करुणी मनी जावे स्वर्गद्वारवणी गंगा केशव पूजोनी हरिचंद्रेश्वर मंडपा स्वर्गद्वारा असे जाण मणिकर्णिका तीर्थ विस्तृण तू आते ते जाऊन संकल्प आवे विदिशी मागोती यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा मधोदादी विघ्नेश्वरा नमन करी दंडपाणीशी पूजा आनंद भैरवाशी मागोती यावे मणिकर्णिकेशी पूजोनी ईश्वराशी सिद्धिविनायक पूजावा गंगा केशव पूजोनी ललिता देवीशी नमुनी राजसिद्धेश्वर अनाध्वानी ध्याने दुर्लभेश्वर पूजावा सोमनाथ पूजा करी पुढे सुलटंकेश्वरी मग पूजा वाराहेश्वरी दशाश्वमेध पूजी मग वंदी देवी तेन पूजोणी सर्वेश्वरा तेन मोणी केदारेश्वर धोराध्याने हनुमंतेश्वर पूजावा मग पूजा वा संगमेश्वर लोला करते अवधारी अर्क विनायका पूजा करी दुर्गा कुंडी स्नान मग आयु दुर्गा देवी पूजोनी दुर्गा गणेश ध्यावणी पुनर्दर्शन ते म्हणून प्रार्थवावे तयाशी विश्वकशनेश्वराशी कर्दमतीर्थ स्नान हर्षी कर्दमेश्वराशी पूजोनी तुवा जावे बाळका जावे कर्दमपुराशी कुपाशी पूजी गा सोमनाथाशी मग विरूपाक्षलिंगाशी पूजा करी ब्रह्मचारी पुढे जावे नीलकंठाशी पूजा करी भावेशी कर जोडणे भक्तिशी कर्दमेश्वर पूजा पुनर्दर्शनचे आम्हाशी ते म्हणावे भक्तिशी मग निघावे वेगेशी नागनाथा ते पूजने पुढे पूजे चामुंडेशी मोक्षेश्वर प्रियसी वरुणेश्वर भक्तिशी पूजा करी बाळका वीरभद्र पूजेती जाऊन या द्वितीय दुर्गेशी अर्चावे व्यंकटाक्षदेवीशी पूजा करी मनोभावे पूजी भैरव उन्मत्त विमळा अर्जुन प्रख्यात काळकोटे देवा व्रत पूजा करी बाळका पूजा करी महादेवाशी नंदकेश्वर भैरवाशी भुंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर गणप्रियासी पूजोनी वीर प्राक्षते नमुनी अक्षेश्वर अर्जुनी विमलेश्वर पूजी मग भीमचंडी शक्तीशी पूजी चंडी विनायकाशी रवी रक्ताक्ष गंधर्वाशी पूजा करी मनोभावे ज्ञानेश्वर सेथोर पूजा पुढे अमृतेश्वर गंधर्व सागर मनोहर पूजा करी भक्तिशी नर कर्णाव तरावयाशी पूजी भीमचंडीशी विनावया तुम्ही त्याचे पुनर्दर्शन दे म्हणावे एक पादविनायकाशी पुढे पूजी भैरवाशी संगमेश्वर भैरवाशी पूजा करी ब्रह्मचारी भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात पूजा करी त्वरित कल्पदेश्वर लिंगाशी नागेश्वर कामेश्वर पूजी गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर चतुर्मुख विनायका पूजी देहली विनायकाशी पूजी गणेश षोडक्षी उदंड गणेशाशी पूजा करी मनोहर उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर पुढे एकादश रुद्र तयाचे पूजन करावे जावे तपोभूमीशी पूजा करी भक्तिशी रामेश्वर महर्षी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर भूमी देवी अर्जुनी मग नकुळेश्वर पूजने करी रामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे म्हणून विनवयव परियसी पुढे असे लिंग थोर नामे देव सिद्धेश्वर पूजा करी मनोहर पाक्षपाणी विनायक याची पूजा करुणे पृथ्वीश्वरा ते नमोणे शरयू कुपी स्नान करुणे कपिल धारा स्नान करी वृक्षभ ध्वजा पूजने ज्वाला नृसिंहा ते वंदी चरणी करुणा वरुणा संगमे स्नान करुणे श्राद्धादी कर्मे करुणे संगमेश्वर पूजावा सर्व विनायक बरवा पुढे पूजी तू केशवा भावे करुणे ब्रह्मचारी पूजा प्रल्हादेश्वराशी स्नान कपिला तीर्थाशी त्रिलोचनेश्वराशी पूजा करी भक्तिशी पूजी मंगळागौरीशी गंबस्तंभेश्वरा परियेसी विशिष्ट वामदेवाशी पर्वतेश्वर पूजावाय महेश्वराशी पूजेशी पुढे सिद्धिविनायकाशी पूजा सर्पवर्णेश्वराशी सर्व गणेश पूजावा मग जावे मणिकर्णिकेशी स्नान करावे विवेकेशी विश्वेश्वर मग स्मरणी हर्षी महादेवाशी पूजावे पिनिरू पूजावे मुक्तिमंडपाशी नमन करावे विष्णूशी पूजावे तुवा दंडपाणीशी मग धुंडी राजर्चावा आनंद भैरवाशी पूजोनी आदित्य शाते नमोणी पूजा करीगा एकोमणी मोदादी पंचविनायकाशी पूजा करीगा विश्वेश्वराशी मोक्ष लक्ष्मी विलासासी नमुनी जावे सन्मुखेशी मंत्र म्हणावे योने परी जय विश्वेश्वर विश्वासमत काशीनाथ जगतपते तत्वप्रसादान महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृताणी मम शंकर गताणी पंचक्रोश आत्मलिंग श प्रदक्षिणा ऐसा मंत्र जपोनी पुढे करावे शिव ध्यान मुक्ती मंडपादी करुणी आठ वदवावे आणि एक प्रकार सांगेन एक विचार नित्य यात्रा मनोहर एक बाळका गुरुदासा शौचेल तू शुची होवणी चक्रपुष्क करणी स्नान करुणी देव पितर तर्पणे ब्राह्मण पूजा करावी मग निघावे तेथून द्रोप दादितेश्वर पूजने दंपतेश्वर नमुनी विष्णू ते पूजावे मग नमावा दंडपाणी महेश्वरा ते पूजने मग निघावे तेथून दुंडी राजहर्षी जय ज्ञान वापी करी
स्नान नंदकेश्वर अर्जुन तारकेश्वर पूजन पुढे जावे तुवा महाकाळेश्वर देखा पूजा करी भावे एका दंडपाणी विनायका पूजा करी मनोहर मग यात्रा विशेष करी बाळका मनोहर लिंग असे ओंकारेश्वर प्रति दिवशी पूजा आता शक्ती यात्रेशी सांगा एक विधानीशी शुक्ल पक्ष तृतीयशी 8 यात्रा करावी गो प्रेक्ष तीर्थ देखा स्नान करून एका पूजा मुख भाळ नेत्रिका भक्ती भावे करुणिया ज्येष्ठा वापी स्नानेशी ज्येष्ठा गौरी पूजा हर्षी स्नान दान करा वापिसी शृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाळ गंगा स्नानाशी पूजा विशाळ गौरीशी ललिता तीर्थ स्नानेशी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तीर्थेशी पूजा करी भवानीशी बिंदू तीर्थ स्नानाशी मंगळा गौर पूजावी पूजा इतुके शंकेशी शक्तीशी मग पूजे लक्ष्मी येणे विधी भक्तीशी यात्रा करावी मनोहर यात्रा तिथी चतुर्थीशी पूजा सर्व गणेशाशी मोदक द्यावे गौरीपुत्राशी विघ्न न करी तीर्थवासिया ते मंगळ रविवारीशी यात्रा करी भरवशी षष्ठी तिथी प्रतिदिशी जावे तुम्ही मनोहर रविवारी समाप्तीशी यात्रा करावी रवी देवाशी नवमी अष्टमी चंडीशी यात्रा तुम्ही करावी ऐसी काशी विश्वेश्वर करावी तुवा परिकर आपुले नामी सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी इतुके ब्रह्मचार्याशी यात्रा सांगतो तापसे आचर्य येणे विधीशी तुझी वासना पुरेल तुझं वरी कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरू मने धरे गाणे धारून गुरुना नस करीत असे इतुके सांगून तापस्या दृश्य झाला परियसी ब्रह्मचारी म्हणे असे हाची माझा गुरु सत्य ऐसे गुरुस्मरण करीत ब्रह्मचारी जाय त्वरित विधीपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करीत भक्तीशी प्रसन्न झाला ओमकेशी निज स्वरूपे सन्मुखेशी उभा राहिला शंकर प्रसन्न होणी शंकर म्हणे दिदला माघवर संतोष होणी तवष्टकुमार विनविती झाला वृत्तांत जे जे मागितले श्री गुरु अनेक त्याचे कन्याकुमारू सांगता झाला विस्तारू तया शंकराजवळ देखा संतोषने ईश्वर देता झाला अखिलवर म्हणे बाळा माझा कुमार सकळ विद्या कुशळ होशी मग निघाला ते तोने केली आयती तक्षणी प्रसन्न होता शुलपाने काय नोहे परियसा जे जे मागितले गुरु तत्काळ वस्तू केल्या चितरू घेऊन गेला वेग वक्रू तया गुरु सन्मुखे सकळ वस्तू देऊन लागत असे श्री गुरुचरणी नमः अनुक्रमे गुरुरमणे पुत्र कनेशी वदिले उल्हास झाला श्रीगुरुशी आलंगी ते महर्षी म्हणे शिष्य ताता ज्ञानराशी तुष्टलो तुझे भक्तीशी ऐसा वर लादोने गेला शिष्य महाज्ञानी येणे परी विस्तारुनी सांगे ईश्वर पार्वतीशी ईश्वर म्हणे गिरिजेशी गुरुभक्ती आहे ऐसे एक भावे असे ज्याशी सकाळ विष्ट तो पावे भव म्हणे जे सागरू ओतरा वाया पहिलं तुर समर्थ असे एक गुरु त्रैमूर्ती त्याच्या आधीनं या कारणे त्रैमूर्ती गुरुची होय सिद्धाती वेदशास्त्रे बोलती गुरु विने पार नाही संतोषोने द्विजवरू करिता झाला नमस्कारो ऐसी बुद्धी देणार गुरु तुझी स्वामी कृपानिधी काशी यात्रा विधान निरोपिले मज विस्तारून ते वेळी तेथून आपण तुम्हा सहित स्वामी पाहे आपुले दृष्टांती स्वामी काशीपुरी असती जागृत असता सुश्रुती न कळे माते स्वामी म्हणून विप्रते वेळी वंदी श्री गुरुचरण कमळी विनतेसे करुणा भाळी भक्ती भावे करुणे जय जयाजी परमपुरुषा परस्परास परमहर्षा भक्तजन हृदय निवासा नरसिंह सरस्वती म्हणे त्रैमूर्तीचा अवतार तुझी देवा जगद्गुरु आम्हा दिसत असे नरू कृपानिधी स्वामी मज दावेला परमार्थ लभ्य झाले पुरुषात तुझी सत्य विश्वनाथ काशीपुरी तुझ पाशी ऐसे परी श्री गुरुशी विनविते विप्र परियसे संतोषोनी महाशी निरोप देते त्यावेळी श्री गुरुमंत्री साय देवाशी दाखविले तुझ काशी पुढे वंश एकविशी यात्रा फळ तुम्हासे तुझी आमुचा निजभक्त दावेला तुझं सुदृष्टांत आम्हा पाशी सेवा करीत राहे भक्ता म्हणत तसे जरी आम्हा श्यामापाशी नको बंधू मेचल्याशी आणून या श्रीपुत्राशी भेटी करवी म्हणत असे निरूप देवनी द्विजाशी श्रीगुरु गेले मठाशी सदानंद जयशी तैसी होतो गुरुभक्तजना ज्ञानी आज्ञा घेऊन सहज गेला तुमचा पूर्वज कलत्रपुत्रासहित द्विज झाला गुरुदर्शन भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्ष पर्यशी झाले शिष्य भेटीशी एको भावे करुणिया येथे शिष्य लोटांगणी एक भावे तनुमणी येऊनी लागतेच्याने सद्गती कंठ झाले कर जोडून त्यावेळी स्तोत्र करीती तेही सकळे न ओम नमोजी चंद्रमौळी त्रैमूर्ती तोची होशीस गंगास्थाने पापनाशी ताप हरतो शशी कल्पवृक्ष छायेशी कल्पिले फळ पाविजे एकेकाचे एक एक गुण ऐसे असती लक्षण दर्शन होता श्री गुरुचरण त्यांनी फळ पावी येणे परी श्री गुरुशी स्तुती केली बहुशी संतोषोनी महाशी आश्वासेची त्यावेळी सिद्ध म्हणे नामधार करणी काय सांगू तया दिनी कैसी कृपा अंतकरणी तया श्री गुरु यतीच्या
आपुले कलत्रपुत्रशी जैसा लाभे परियेसी तैसे तुमचे पूर्वजाशी प्रेम भावे पुसतासे गृहवार्ता कुसरी क्षेमपुत्र कलत्रे द्विज सांगे मनोहरी सविस्तर परियसा कलत्रेशी नमुने सांगे क्षेम समाधान होते पुत्र दोघे जण चरणावरी घातले ज्येष्ठ सुत नागनाथ त्यावरी कृपा बहुत कृपानिधी श्री गुरुनाथ माता हात ठेवी ती श्री गुरुमंती द्विजाशी तुझा ज्येष्ठ सुताशी आयुष्य होईल पूर्ण आयुष्य संतती याची बहुश ह्याची भक्त आम्हाशी असेल श्रेयुक्तेशी तुवा आला मेलेच्छशी सेवा वदन न करावे जया दिवस मलेच्छशी तुवा जाऊनी मंदिशी हाणी असे जीवाशी म्हणून हे सांगता त्यावेळी मग म्हणते द्विजाशी जावे त्वरित संगमाशी स्नान करुणी त्वरेशी यावे म्हणते त्यावेळी ग्रामलोक तया दिवशी पूजा करते अनंताशी येऊन या श्री गुरुशी पूजा करीती परियसा पुत्र मित्र कलत्रेशी गेला गंगा संगमाशी विधीपूर्वक अश्वस्ताशी पूजून आले मठात श्री गुरु म्हणते द्विजाशी आजी चतुर्व्रतशी पुत्रा पूजा करी अनंताशी समस्त द्विज मिळवून ऐसे म्हणता द्विजवरू करिता होय नमस्कार आमुच अनंत तुझी गुरु व्रत सेवा तुमच्या चरणी तई वेळी श्रीगुरुशी सांगता हे विचारे तुझी पूर्वी कौंडिन्य ऋषेश्वरीशी केले व्रत प्रख्यात ऐसे म्हणता द्विजवर करिता झाला नमस्कार कैसे व्रत आचारू पूर्वी कौने केले असे ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरूपिता बहुत तयाच आदी अंत मज कथा निरूपीजे त्याचे पुण्य काय घडे काय लाभे रोकडे ऐसे म्हणीचे साकडे फेडावे स्वामी म्हणत असे ऐसे विनविता द्विजरू संतोष झाले श्रीगुरु सांगता ती विस्तारू सिद्ध म्हणे नामधारका येथे श्रीगुरु चैत्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाक्याने सिद्ध नामक धारक संवादे तष्टपुत्र अख्यान साय देव वर लाभो नाम द्विचतुर्शोध्याय श्री गुरुदत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 43 श्री गणेशाय नमः श्री गुरुमती द्विजाशी या अनंतव्रत महात्म्यशी तू आपुशी श्यामाशी पूर्वी बहुतारा दिले युधिष्ठर पंडुसुत तेने केले हेची व्रत राजलाभ लादला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम असे घोरण्यात युधिष्ठर देखा बंधुसहित असे चिंता व्याकुळ सदा ध्याय श्रीहरीशी भक्त वत्सल्य नारायण त्याचे कष्ट ओळखून आला तेथे ठाकून जेथे होते पंडुकुमार कृष्ण येता देखोने धर्म जाय लोटांगणे दंड प्रमाण करूनही वंदिता झाला तेवेळी तुझ वाचोनी आम्हाशी आता सांग्यो कौनापाशी जरी आम्हा उपेक्षेशी काय कांक्षा जीवाजी तुझ सारखे आस्था छत्र आम्हा कष्ट अपरिमित कौने प्रकाश स्वसचित्त राज्यप्राप्ती आम्हाशी कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एक व्रता तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हाशी व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात हे आचारावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हाशी सांगेन तुम्हाशी अनंत कवण म्हणत असी सर्व ठाई आपण वाशी अनंत नामा आम्हासे अनंत मीच जाणाशी संशय न दरी माणसे त्रैमूर्ती मीच सर्वाशी ब्रह्मा विष्णू महेश्वर असते सप्त पाताळ भुवादी लोक सकळ अनुरेणू तृण काष्ट सकळ विश्वात्मा आपणचे न करी संशय युधिष्ठरा अनंत म्हणे जे मीच निदारा विधीपूर्वक पूजा करा व्रत तुम्हाशी अवरवेसे कृष्ण म्हणे युधिष्ठराशी तो वा पूजावेनंतशी शुक्ल पक्ष भाद्रपद मासाशी चतुर्दशी प्रियसा आराधवावे अनंताशी त्वरित राज्य तू पावशी पूर्वी कवणे केले म्हणसी सांगे नाही काय तत्पर असे पूर्वीकृत योगाचे समती नामद्विज प्रियसी उत्पन्न झाला विशिष्ट गोत्राशी कन्या दिशा नामे त्याची झाली सुमतची भार्या पतिवता वदया कन्या झाली तिशी सुतनया नाम तिचे सुशीला व्रत तायसे एके दिवशी झाले प्राप्त दैववशी सुमत पत्नी पंचत्वाशे पावले केले वरी सोडोनी सुमितीशी भारे इनत्वा झाले मग समस्त कर्म राहिले पुण्य संतान पायी जय केले म्हणून नाले नारी अनिक केली तिचे नाम असे कर्कशा दुशीला आचरणी परियसा नित्य कलह करी बहुशा कन्या पतीस विधेका सुशीला कन्या उपोर झाली सुमतो चिंती वेळोवेळी ईशी एखादा वर मिळेल जवळी कन्या दान करीन म्हणे ऐसे चिंतिता एके दिवशी तेथे आला कौंडिन्य ऋषी विचारिता कन्येशी सुमती अंगीकार केला कन्या दान गृहे तो केशी देता झाला कौंडिन्याशी मिळून होते 2 मासे आषाढ आणि श्रावण कन्या माते ते झाले वैर सापत्निकाची हाच विचार कौंडिन्य पुषे सुमता सत्वर जाऊ आश्रमाने कडाय सुमती म्हणे कौंडिन्याशी आणि करावे 12 दिवशी सर्व सिद्ध त्रयोदशी प्रस्थान तुम्ही करावे सुमतीची वनिता विनंती ऐकोनी आणि राहिले 12 दिने मुहूर्त प्रस्थान करून एरे दिवशी निघाले सुमतू म्हणे कर्कशशी कन्या जाये पती ससी भोजन द्यावे जामाताशी वे गोधूमान्य दे म्हणे पती सांगताची काय झाले धावत घरात गमन केले दृढ कवाड लाविले पाषाण लावी दारवंटा वरवंटा पाहू गेला स्वयंपाकघरात होता
कोंडा गोमुद खरा देता झाला कन्यावरा निरोप दिला दोघांशी दोघे बैसवणे रथावरी निघाले कौंडिन्य संतोष करी मध्यान्न काळी नदी तरी अनुष्ठान उतरला ऋषी बैसला अनुष्ठाने सुशीला होती रथस्थानी तिरी पाहत असे गहणे स्त्रिया समुदाय बहु असे रक्तांबर वश्रेशी परिधान केले बहुशी व्रत म्हणते चतुर्दशी कलश पूजिते पुतक स्त्रिया म्हणते सुशीलेशी अनंत व्रत असे प्रियशी पूजिता होय तात्काळशी सकाळ बिष्ट पावती भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे प्रियशी अनंत नाम ख्यातीसे सांगेन तुझे एक रक्तपट सूत्रेशी अनंत करावा चतुर्दशी ग्रंथीशी घेऊन यावे नदीशी स्नान करावे सुचीने दिव्यांबर परिधानुने हळदी कुंकुम लावणे आणावे कलश नूतन दोन्ही गंगा यमुना म्हणून या उदक भरून तयात पंचपल्लव रत्नसहित घालून या पूजावे त्वरित षोडोपचारे करून या दोन्ही कलसावरती देखा नूतन वस्त्र ठेवणे नेका पद्म लिहावे अष्टदलिका कलशावरी ठेवावे शेष पूजावे दर्भाचे षोडोपचारे वाचे धान करावे विष्णूचे शेषशाही म्हणून सप्तफणीचे शेषाशी सदा विष्णू तयापाशी याची कारणे नामतयशी अनंत ऐसे ध्यान करावे ओम नमो भगवते मंत्रेशी षोडोपचारे दर्भगंधीशी आणोनी नवदवरेशी ध्यान करावे मग तेथे अनंत गुणरत्नाय मंत्रेशी नवे दोर ठेवावे कलशेशी पूजा करावे पुरुसुक्तेशी अतो देवा मंत्रसहित षोडोपचारे पूजोने संसार गवरते मंत्रे बांधा कर दक्षिणा नमस्ते वासुदेव मंत्रोणे जीर्ण दोर विसर्जावा धाताचं विष्णू भगवान म्हणत वान द्यावे गोमुदघृत प्रस्थ गोधुमाचे सगृत सगुड सफल द्यावे वान ऐसे 14 वर्ष देखा व्रत आचार विशेषा उद्यापन करावे नेका चतुर्दश कलश द्यावे ऐसे सांगता सुशीलेशी व्रत आचारवे त्वरितेशी आजचे असे चतुर्दशी व्रत करी आम्हा सवे समस्त मिळवणे ती शिवत तू देता अनंताशी गाठी बांधे तिच्या चतुर्दशी पूजा करवी ती आपण ते कोंडा होता गोमधुमाचा आणून देती अर्धासाचा वान देऊनी सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा चला म्हणून पुढे निघती दोघे बैसून रथी जाता पुढे नगर देखी अमरावती ऐसे देखा नगर लोक समोर येते चला स्वामी ऐसे म्हणते तुम्ही या नगराचे अधिपती तपोनिधी म्हणती लोक नाना समारंभे देखा नगरी प्रवेश दंपती एका ऐश्वर्य भोगिले बहुसुखा श्रीमद अनंत प्रसादे ऋषी पुषे स्त्रियेशी काय बांधले हस्तमुळेशी वश करणे आम्हाशी रक्त दोर बांधलेला सुशीला म्हणे व्रताराशी अनंत दोरा परियेसी याची या प्रसादे आम्हाशी औष्टैश्वर्य प्राप्त झाले ऐसे वचने कोणी कोंडिन्य कोपेर प्रज्वाळाला म्हणी दोरा हिरोणी घेऊन अग्निकुंड सोडीला सांडीला मग म्हणे कैसा श्रीमद अनंत म्या तप केले बहुत तेने ऐश्वर्य सकुरार्थ प्राप्त झाले आम्हाशी हा म्हणून सुशीला म्हणे धावत गेली अग्निस्नानी काढून या रसपणे केले देखा दोरकाशी अनंत शोभ दोषेशी अष्टसौर्य गेले तत्क्षणी दरिद्र झाला परियेसा द्विजवर कौडीने देखा मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला आम्हाशी वाया घातले अग्निशी मंदादे मज वेशले करी आता न म्हणे एक जेव्हा भेटे लक्ष्मीनायक श्रीमद अनंत दर्शने सुख अन्नोदक घेईन मी म्हणून निर्वाण करून निघे तो अरण्य भवनी भारे सहित कौंडिन्य मुनी निघता झाला परियसा हा अनंत म्हणत शीघ्र जातसे अरण्यात तवा देखील वृक्षच्युत पुष्पे फळी भरला असे कीटक आदी पक्षी जाती कोणी जात त्यासी नातळती कौंडिन्य पुष्यतयाशी अनंताशी देखील की वृक्ष म्हणे कौंडिन्यशी दृष्टी न पडे आम्हाशी तू जरी देखील अनंताशी तरी आम्हाशी सांगावे ऐसे कोणी पुढे जातात धेनू देखील वत्सासहिता हिंड तसे तृणात तोंड नये भक्षावय द्विज म्हणे धेनुशी जरी तू अनंत देखील अशी कृपा करून आम्हाशी सांगे म्हणे द्विजवरा नाही देखील अनंताशी तुम्हा भेटला जरी आम्हाशी मज विषयी सांगा त्याशी अवस्था ऐसी धेनू म्हणे ऐसे एकोणी द्विजवर पुढे जातात एकोणी ऋषभथोर तया ते पुसे मुनीश्वर तो अनंता देखील की ऋषभ म्हणे तयाशी नेनो आम्ही अनंताशी तुम्ही देखील तयाशी आम्हा विषयी विनवावे पुढे जाता देखे कौंडिन्य सरोवर रम्य दोन उदक मिळाले अनन्य हस्तादी पक्षीन शेवती कमळ कुमुदादी पुष्पेशी मिरविती सरोवर ऐसे द्विजपुसे तयाशी अनंता देखील की सरोवर म्हणते तयाशी नेनो ऐसा केसा अनंताशी भेटी होईल तुम्हाशी आम्हाविषयी सांगावे पुढे जाता द्विजवर देखील गंधर्व कुंजर पुसत असे तया विस्तार तेनं बोलती तयाशी इतुकी अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळ याला परिकरी उठी उठी म्हणत असे काय विप्रा पुसतोशी श्रीमद अनंत कोठे आहे विचारशी दाखवीन चाल आम्हा सरशी म्हणून धरिले उजवा कर उठून या कौंडिन्याशी घेऊन जाता अरण्याशी नगरी पाहिली पूर्वी जैसी
दोचर्य पाहत असे घेऊन गेला नगरात सिंहासन रत्नखचित नेऊन तेथे बैसविता आपण दाखविनी निज रूप देखोणे कौंडिन्य स्तोत्र करियती गहन चरणी माता ठेवून विनवे तसे करजोणी पापी आपण पाप करमी नेनो तुझी भक्ती धर्मी पापात्मा पाप संभव आम्ही क्षमा करी गा दातारा ऐसे स्तविले कौंडिन्याने एकोणी प्रसन्न झाला तत्क्षणी भक्तजन चिंतामणी वरत्रय देता झाला धर्म प्राप्ती दरिद्र नाशन शाश्वत वैकुंठ भुवन ऐसा वर दिदला नारायण एक युधिष्ठरा कृष्ण म्हणे पुनरुपद्विज विनवी देखा म्या देखील आचरे का अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्र असे त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणेना तळती पुढे येता मागोती देखील धेनू संवत्सर तृण असे तेथे प्रबळ त्याचे तोंडान एक वळ आणि कधी गेले निर्मळ सरोवरे दोन्ही तेथे अनन्य एकमेका मिळाले होते तेथे उदक पुढे पाहे अपूर्व एक ऋषभ एक मनोहर त्याचे मुखा नयग्रास सर्व काळी विनवशी पुढे देखील सुरस कुंजर एक मदोन्मत असे एक गर्दव्याशी देखील स्वामी मार्गेशी पुढे येता संदेशी देखील वृद्ध ब्राह्मण कृपानिधी नारायण सांगत विस्तरणी एक भक्ता कौंडिन्य वृक्ष तुवा देखील पूर्वी होता द्विजवर त्याशी येती वेदशास्त्र उन्मत्तपणे गर्भे स्तोर शिष्य वर्गानं सांगेचे देखील तुवा ऋषभ एक पूर्वी विप्र महाधनिक केले नाही दानाधिक त्याने पापे ऐसिर गती सरोवरे तुवा दोन्ही देखील म्हणती नयने पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दाना आपणात खर म्हणते तुझा क्रोध कुंजर तोची मंदाद झाले तुझे मन शुद्ध भेटवलं ब्राह्मण आपणची जे जे तुवा देखील त्या समस्ता मुक्ती दिले अखिल ऐश्वर भोगी वाहिले अंती जाय स्वर्ग भेटुलं ब्राह्मण आपणची जे जे तुवा देखील अंती जाय स्वर्गाशी ऐसी कथा धर्माशी सांगितले ते ऋषिकेशी आचरिले भक्तीशी अनंत व्रत ते वेळी युधिष्ठिर दंपतीशी व्रत आचरिले भक्तीशी श्रीवन अनंत प्रसादे त्वरितेशी पांडव राज्य पातले राहून या श्रीगृपाशी सेवा केली बहुवशी ऐसे तुझे पूर्वजाशी प्रसन्न झाले श्री गुरु सिद्ध मने शिष्याशी येणे परी तुम्हाशी निदान लादला परियसे श्री नृसिंह सरस्वती गुरु येथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे श्रीमद अनंत व्रत महिमा वर्णन नाम त्रिचतुर्षोध्याय श्री गुरुदत्तात्रेय परमहंस श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त।